आज आपण बघू होमोलॉगस क्रोमोझोम्स. होमोलॉगस क्रोमोझोम्सची डेफिनेशन. द मॉर्फोलॉजिकली genetically and structurally essential structurally essentially identical chromosomes present in diploid cell. It's called diploid cells are called homologous chromosomes. And homologous chromosomes synapse during meiosis. Such chromosomes synapse during meiosis. This is the definition of homologous chromosome. So homologous chromosome ही एक सेल आहे. सेलमधला हा न्यूक्लियसमध्ये जर ही पी प्लांटची सेल आहे आणि ही डिप्लॉइड सेल आहे, कारण की या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते पेअरनी आहेत. म्हणजेच ही सेल कशी आहे, ही आहे डिप्लॉइड सेल. मग आपण डिप्लॉइड सेलला 2n असं डिनोट करतो. तर या सेलमध्ये प्रत्येक पेअरमध्ये जे दोन क्रोमोझोम्स आहेत, ते दोन क्रोमोझोम्स कसे आहेत, मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली एसेन्शियली आयडेंटिकल क्रोमोझोम्स प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल आर कॉल्ड होमोलॉगस क्रोमोझोम. तर हे जे एका पेअरमधले दोन क्रोमोझोम्स असतात, हे दोनही क्रोमोझोम्स एकमेकांसारखे असतात. कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते एकमेकांसारखे असतात. मॉर्फोलॉजिकली म्हणजे त्यांची रचना, बाह्यरचना. जेनेटिकली म्हणजे त्यांच्यावर असलेले जीन्ससुद्धा सारखे असतात, त्यांच्यामध्ये असलेले जीन्ससुद्धा सारखे असतात. स्ट्रक्चरली म्हणजे त्यांची रचनासुद्धा सारखी असते. अशा प्रकारे एसेन्शियली आयडेंटिकल म्हणजे हुबेहूब एकमेकांसारखे क्रोमोझोम्स जे असतात, एका पेअरमधले दोन क्रोमोझोम्स, त्यांना काय म्हणतात, होमोलॉगस क्रोमोझोम. इतकी सोपी डेफिनेशन आहे होमोलॉगस क्रोमोझोमची. एका पेअरमधले हे जे दोन क्रोमोझोम्स आहेत, हे मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल आहे. मॉर्फोलॉजिकली त्यांची मॉर्फोलॉजी सेम आहे, त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे, त्यांचं ते जेनेटिकली सेम आहेत. म्हणजे ते दोनही क्रोमोझोम जे आहे ते सारखेच जीन कॅरी करतात. तर अशा क्रोमोझोम्सला काय म्हणतात, होमोलॉगस क्रोमोझोम्स. बघा, ही पेअर या पेअरमधले दोनही क्रोमोझोम होमोलॉगस क्रोमोझोम, या पेअरमधले दोनही क्रोमोझोम होमोलॉगस क्रोमोझोम, हे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम, हे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम, हे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम, हे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम आणि हे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम. सच क्रोमोझोम्स सिनॅप्स ड्युरिंग मियोसिस. आता याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो जेव्हा मियोसिस हे जे सेल डिव्हिजन आहे, मियोसिस सेल डिव्हिजनला आपण रिडक्शन डिव्हिजनसुद्धा म्हणतो, जे डिव्हिजन गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस होत असतं. तर
जेव्हा प्रोफेज ही जी स्टेज असते प्रोफेज 1, या प्रोफेज 1ला काय होतं, प्रोफेज 1ला असे जे क्रोमोझोम्स असतात, जे न्यूक्लियसमध्ये असे जे क्रोमोझोम्स आहेत जे मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल आहेत, तर असे क्रोमोझोम्स जे मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली आयडेंटिकल आहेत, असे जे क्रोमोझोम्स आहेत या न्यूक्लियसमध्ये, हे क्रोमोझोम्स पेअर फॉर्म करतात, असे एकमेकांच्या जवळ येतात आणि ते काय फॉर्म करतात, पेअर फॉर्म करतात. तर यालाच म्हणतात, काय म्हणतात त्याला, सिनॅप्स. काय म्हणतात त्याला, सिनॅप्सिस म्हणतात. यालाच म्हणतात सिनॅप्सिस. पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड सिनॅप्सिस. तर मिओसिसच्या वेळेस हे असं जे क्रोमोझोम्स आहेत न्यूक्लियसमध्ये, मिओसिसमध्ये मिओसिस 1च्या वेळेस, मिओसिस 1ची कोणती स्टेज, तर प्रोफेज 1च्या वेळेस हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स असतात ते एकमेकांजवळ येतात आणि ते पेअर फॉर्म करतात आणि पेअरिंग ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. म्हणजेच आणि ही जी पेअर आहे त्याला काय म्हणतो आपण, सायनॅप्स. सो सच क्रोमोझोम सायनॅप्स ड्युरिंग मिओसिस. तर अशा प्रकारे होमोलॉगस क्रोमोझोमची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण आज इथे कंप्लीट